नमस्कार महाराष्ट्र, अण्णाबाबा किचनमध्ये सगळं स्वागत आहे. मित्रांनो, आज बनवूया आपण मोहनथाळ. मला कमेंट बी होती बा मोहनथाळ बनवा. तर माझं मोहनथाळ बनवणार आहे. लागणं साहित्याला असं आहे: बेसन, तूप, चाचणी करता म्हणजे पाकासाठी साखर, नंतर फूड कलर. काही लोक केशर वापरतात, पण आपली एवढी मागाचं आपलं वापरू शकत नाही, कारण का तुम्ही समजून घ्या. नंतर हिरोडे आणि जायफळ. आपण साहित्य घेतलं आहे त्याकडं बघून घेऊ, आपण लागू. आपण घेतलं आहे बेसन 6 किलो. हे बेसन सम्राट कंपनीचं आहे. नंतर आपण तूप घेतलं आहे 5 किलो. तूप रुची नंबर 1 याचं नाव आहे. त्यानंतर आपण साखर घेतली 10.5 किलो. कारण याला 1.5 किलो साखर वापरायची फक्त मोहनथाळला. 2 किलो 2.5 किलो फक्त 1.5 किलो. 1 किलो बेसनला 1.5 किलो साखर. त्यानंतर 3 जायफळ, 50 ग्रॅम हिरवा वेलदोडा आणि ते लागणारा फूड कलर. बेसन पहिले भाजून घेऊ आपण. आता आपण कढई ठेवू, तूप टाकू आणि बेसन भाजायला. मंद आचेवर बेसन भाजायचं आहे, काही नाही. कमीत कमी आपला 1 तास लागेल मंद आचेवर बेसन भाजायला. नंतर चाचणी, मग ट्रेमध्ये ओतणं. रामकृष्ण हरी. आणि हां, मी आज तुम्हाला नवनाथ महाराजांची माहिती देणार आहे. प्रथमाध्याय नवनाथ महाराजांची उत्पत्ती कशी झाली, कोण नाथ, कोणाचा अवतार आहे, नवनारायण किती, म्हणजे नवनारायणचे कोणते अवतार आहे तुम्हाला सांगणार आहे मी आज. आणि एक सुंदर असं नाथाचं भजनसुद्धा आज आमच्याकडं हे तूप, वनस्पती तूप आहे, डालडा नाही. बरं, आता आपण टाकूया. पहिले फाडून घेऊ. बेसन 6 किलो घेतले आपण. तूप घेतले 5 किलो. साखर घेतली आपण 10.5 किलो. साखर आपल्या फक्त परत सांगतो, साखर आपल्याला 1.5 किलो वापरायची, 2 किलो नाही, कारण ती साखर कमी लागते. नंतर वेलची आणि जायफळ आणि फूड कलर आपल्यालाच वापरायचं आहे. आणि मोहनथाळ बेसन भाजताना आपल्या मंद आचेवर भाजायचं आहे, कारण आपल्या कमीत कमी 1 तास लागणार आहे बेसन भाजायला. असं आपण तूप टाकलं आहे. आता गॅस पेटवलेलं आहे. तूप पकडलं की आपण आपलं पुढचं कार्य आपण सिद्धी करू. मित्रांनो, बेसन भाजेपर्यंत म्हणजे बेसन भाजू आणि पाकी म्हणून पाकाला आपण पाणी ठेवूया. साखर भिजेपर्यंत पाणी द्यायचं. हां, साखर भिजेवर पाणी टाकायचं, असं टाकायचं नाही. हे बघा, बस एवढं पाणी देणं आपल्या ज्यावर देणं नाही. म्हणजे तुम्ही घटकावर धरा 10 किलो साखर, 1 किलो साखरेला 400 ग्रॅम पाणी, म्हणजे आपण 4 लिटर पाणी दिलं समजा. तपलेलं आपलं आहे, म्हणजे आपण जास्त गरम केलं का, जास्त गरम नाही, असं कोमट बी नाही, मध्यम तेल तापवलेलं आहे. जास्त गरम केलं तर पीठ जळून जातं, आणि जास्त कोमट राहिलं तर पिठाचे गोळे होतात. आपण तूप आता बेसन टाकूया आपण, हळूहळू टाकू. 2दा करून टाकू. 2दा करून. जय हरिदेवा. याला आपलं सारखं आलं नाही, खाली लागू द्यायचं नाही, चटकू द्यायचं नाही खाली. एकदम मंद आचेवर आहे. मित्रांनो, पुढे आपण नवनाथांची माहिती घेऊ आज. द्वापारयुग जाणार आणि कलियुगाला सुरुवात होणार, म्हणून भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत बसून नवनाथांना पाचारण केलं.
की या तुम्हाला कलीमध्ये अवतार घेणं आहे. पण ते नवनारायण कोण, त्या नवनाथ झाले कोण हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. नंतर बाकीचं जे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पुरी 40 मग सांगणार मी. तर प्रथम जो नारायण होता त्याचं नाव होतं कवी नारायण. प्रथम नारायण कवी नारायण हे मच्छिंद्रनाथाचे अवतार. दुसरं हरिमादक्ष नारायण म्हणजे गुरु गोरक्षनाथ महाराज. गुरु गोरक्षनाथ म्हणजे अंतरिक्ष महानारायण ज्ञानेंद्रनाथ. प्रबुद्ध नारायण म्हणजे कानिपनाथ. पिपला नारायण केरफडीनाथ. आयुहोत्र नारायण भरथरीनाथ. दुर्मिळ नारायण रेवण सिद्धनाथ. चेमस नारायण रेवण सिद्धनाथ. करभंजन नारायण गैरीनाथ. अशा प्रकारे नवनाथांचं वर्णन महाराजांनी केलं. सांगितलं भगवान श्रीकृष्ण सांगितलं की तुम्हाला कलियुगात अवतार घेणं आहे, कारण कली पुढे जाऊन फार जड जाणार आहे. म्हणून तुम्हाला आईच्या उदरी जन्म न घेता, स्त्रीच्या पोटी जन्म न घेता तुम्हाला प्रत्येक याच्यात तुम्हाला कोणी मच्छीत घेणं आहे, कोणी अग्नीत होमात घेणं आहे, कोणी हत्तीच्या कानात घेणं आहे, कोणी गोरक्षात घेणं आहे, कोणाला नागणीच्या पोटी घेणं आहे. अशी अवतार सांगितले. तुम्हाला माहिती दिलेली. काही चुकलं तसं मला सांगा. नंतर आपलं ज्यांचा जन्म पहिले झाला ते म्हणजे आपले बडे बाबा मायंबा, त्यानंतर मच्छिंद्रनाथ सद्गुरू ते गुरुनी सद्गुरू आहे. आणि त्यांचे सद्गुरू भगवान दत्तात्रय महाराज. नवनाथला दाबे थोडे तुम्ही सांगितलं, थोडं काय सांगितलं असेल, चुकलं असेल तर माफ करून टाका. मात्र बसल्या असल्या थोडंसं आपण थोडा आपलं काय म्हणता बेसनपीठ चांगलं भाजीपर्यंत आपण बी नामस्मरण करू. नाथांना असं बोलू आपण आज त्यांना. निवांत घे, तुम्ही काही काळजी नाही करत. बोला बोला अलख निरंजन, बोला बोला अलख निरंजन. नाथांचे हे नाथ आले आले मच्छिंद्रनाथ. हो आले आले मच्छिंद्रनाथ. भक्तांच्या उद्धारासाठी, भक्तांच्या उद्धारासाठी कवी नारायणाचा अवतार. आले 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 मच्छिंद्रनाथ. हो आले आले मच्छिंद्रनाथ. 14 विद्येचा सागर, 14 विद्येचा सागर. दत्तप्रभूंचे हे बाळ, दत्तप्रभूंचे हे बाळ. आले 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 मच्छिंद्रनाथ. हो आले आले मच्छिंद्रनाथ. बोला बोला अलख निरंजन, बोला बोला अलख निरंजन. नाथांचे हे नाथ आले आले मच्छिंद्रनाथ. हो आले आले मच्छिंद्रनाथ. नरहरी वंशी दुंडी सूत, नरहरी वंशी दुंडी सूत. मालुतयाचा किंकर, मालुतयाचा किंकर. आले आले मच्छिंद्रनाथ. हो आले आले मच्छिंद्रनाथ. ओम चैतन्य आदेश, ओम नमो आदेश, बाबाजी को आदेश, सबको आदेश. मित्रांनो, नाथांचं समाज भजन आवडतं कमेंट करा. नंतर काही लोक म्हणतील बाबा 14 विद्येचा सागर म्हणजे काय, की ज्यावेळेस भगवान शंकरांनी नाथांना उचलून आणलं आणि दत्तात्रय भगवानच्या हवाली केलं. सांगितलं प्रभू तुम्ही याला अनुग्रह द्या. ज्या टायमाला उत्तराखंडात त्यांना बद्रीनाथमध्ये त्यांना तपस्येला बसवलं, त्या टायमाला 14 विद्या ज्या होत्या तपस्येत टायमाला तर दत्तांनी त्याला दिल्या होत्या, म्हणून 14 विद्येचं सागर. दुसरं नरहरवंशी धुंडीसूत. धुंडीसूत म्हणजे कोण, जे लेखक झालं, जे लेखक ज्यांनी नवरा ग्रंथ लिहिले ते धुंडीसूत महाराज. नरहरिवंशी म्हणजे कसं, संत शिरोमणी नरेश सोनार यांची वंशज धुंडीसूत महाराज यांनी हा ग्रंथ लिहिला. तुम्ही मालुतयाचा किंकर, मालू म्हणजे शिष्य होता म्हणून मालुतयाचा किंकर. अशा प्रकारे आपण अभंग घेतला. मित्रांनो, काही चुकलं असेल समजून सांगा, नसल चांगल्या कमेंट करा. रामकृष्ण हरी. मित्रांनो,
आपली एक वस्तू याला दाखवायची राहिली तिथं म्हणजे खवा. कारण ज्यांची वास्तू शांती म्हणजे घर भरणे ते मला कृष्ण गोकाटे यांनी आता खवा आणून दिला आपल्याला. यांचा आपल्याला 250 लोकांना स्वयंपाक आलेला आहे. स्वयंपाक असं आहे, मोहनथाळ, शेव, डाळ भात, आलू मटरची भाजी, पुरी आणि मिरची. मिरची म्हणजे मिरची तो व्हिडिओ बघू द्या म्हणून आपण मिरची व्हिडिओ बनवू. त्यांनी आता खवा आणलेला आहे. आपण जी सारण भाजलं आता आहे आपण याच्यात आपण टाकू. नंतर याला परत अजून आपल्याला 15-20 मिनटं आपण याला देऊ. नंतर आपण चाशणी ठेवली पाहिजे. आता आपण याला टाकूया. पण याला पहिले चुरा करून घेऊ बारीक असा, तोच मी याला टाकेल कारण गाठोळे असतात. आपण गॅस मंद आचेवर आपला तर लगेच पकडून जाईन ना, मंद आचेवर पकडून जाईन. खवा एकदम ओरिजिनल आहे आपल्याकडं. मित्रांनो, आपण 1 किलो खवा टाकलेला आहे. आता बघा कसं मस्त बाजू आलं त्याला, पाहून घ्या. हे बा एकदम पैकी इथं बा दाणेदार माल दिसो बा, दाणेदार रवा दिसो, बेसनाचा आणि खाव्याचा मिक्स पा. आता आपल्याला अजून 10-5 मिनटं हलवू आपण, मग चाचणी बघू आपण. नंतर मग ट्रेला तेल लावून घेऊ. खव्यात कसं थोडं पाणी असल्यामुळं खवा थोडंसं सुकायला वेळ लागतो, म्हणून आपल्याला थोडं 10-5 मिनटं एक्स्ट्रा हलवू नये आपल्याला. याला पुरं खवा सुकला पाहिजे बेसनामध्ये. त्याला किती भारी बेसन भाजलं बघा, लाल एकदम किती सुंदर असा बेसन आपलं झालेलं आहे. त्याला 5 मिनटं हलवू आपण, आता असं नाही. मित्रांनो, आपण चाचणी बघूया आपली. आता चाचणी याला 1 तार घ्यायची नाही, त्याला 2 तार चाचणी घ्यायची मोहनथाळला. का तुम्ही काढले व्हिडिओ बघतात ना यूट्यूबला, तुम्हाला एक तारी दाखवतात. 1 तारी चाचणीमध्ये कोणतीच चाचणी होणार नाही. बर्फी कोणती बर्फी होणार, बर्फी, मोहनथाळ, खोबरा बनवून 1 तारीमध्ये होतच नाही. म्हणून याला 2 तारी तर घ्यावं लागते, तवाची मोहनथाळा तयार होतो आपला. जर 1 तारी चाचणी लूज पडली तर होत नाही, फेकून द्यावा लागतो. म्हणून आपल्याला 2 ते 2 तारी घेणे आपल्याला. आता बघतो मी चाचणी आपली झाली का. अशी बोटर घ्यायची, आचार्य लोक बोटर घेतात, तवाच चाचणी घालते. हे बघा आता झाली 1 तारी, ही झाली 1 तारी. कोणी सांगून तुम्हाला 1 तारी झाली म्हणून. हे बघा 1 तारी. आपल्याला 2 तारी घेणे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघा बेसन आणि खवा भाजून घेतलेला आहे. बा याचा असा कलर आला पाहिजे पेड्यासारखा. जसं आपण खवा भाजला ना, कोणी म्हणणार नाही बेसन याच्यामध्ये, सेम टू सेम खवा वाटतं आपल्याला. तुम्ही म्हणजे हा बाबा खावाचे. अशा प्रकारे भाजायचं आपल्याला, घाई करायची नाही. चाचणी करू. चाचणी झाली आपली 1 तारी. आता मित्रांनो, चाचणी बघूया. आता बोटर घ्यायची, मजाक नाही. तेव्हा 2 तारी. आहे बघा, चाचणी झाली आपली. आता आपण पाकत होतो. या तेव्हा 2 तारी 2 तारी एक ठिकाणी, एक बाजूला. आपण देऊ आता पावडर, विलायची आणि जायफळची. हे बघून घ्या. आता आपण देऊ पाक आपला, चाचणी झालेली ती. हे बघा आता आपण ना पाक आणि भाजून घेतलेले बेसन खवा आता पाकात मिश्रण चालू आहे. आता आपल्याला कमीत कमी अर्धा घंटा हलवू नये, कारण याला हलवून त्याला फार असं घट्ट करून घेणं आहे. आता जर ओतली आपण तर बर्फी मोहनथाळ होणार नाही. आता आपली चाचणी हळूहळू थंडी होत चालली आहे बघा. आता
तरी आपल्याला अजून अर्धा घंटा खाणार आहे. अर्धा घंटे आणि थोड्या कडक झाली की बाजूला ट्रेवरून ओतणार आहे आपण. आत्ताशी माल घट्ट होत चालला. जोवर तूप साखरचं मिश्रण पूर्ण होत नाही मिक्स एकदम तोवर सोकत नाही. मला तुम्ही सांगा 1 तारी घेतल्यावर मोहन थाळ बर्फी होईल का? तरी मी 2.25 तार गेले. मोहन थाळचा पाक एकदम गार झालेला आहे. आता आपण ट्रेवर होतणार आहे. आपण मारूया आता मगजबी. हे बा मगजबी. आता आपण टाकलं होतं मोहन थाळ ट्रेमध्ये. आपला सुकलेला आता हा कडक नाही, हा नरम असतो. बर्फी आणि मोहन थाळमध्ये अंतर असतो. बर्फी कडक येते, मोहन थाळ नरम असतो. त्याचा आपण खवा, बेसन पीठ, तूप, विलायची, वेलदोडे, जायफळाचा वापर करतो. त्यामुळे हा सुंदर एक हप्ता जरी घरात पडला तर कडक होत नाही आणि कच्चं साखर खायला लागत नाही, मऊ लागतो खायला. म्हणून आपला हा मोयला म्हणतो मोहन थाळ. आता आपण याची कटिंग करून घेऊन या. हे बघा मित्रांनो, मोहन थाळ हे बघा नरम असतो. हे बघा स्पंज. बर्फी कडक असते. मोहन थाळ बर्फी थोडी पतली असते आणि मोहन थाळ थोडा जाड घ्यावा लागतो. एकदम सुंदर असं आपलं मोहन थाळ. मोहन म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि थाळ म्हणजे भगवंताचे भक्त, म्हणून याचं नाव आहे मोहन थाळ. लक्षात घ्या. हे बघा नरम असा घेतला तरी नरम. आणि हे बघा मी स्वतः खातो, मला शुगर बरं का, एकदम नरम झालेलं आहे. पाणी घ्यायच्यावर घेतो थांबे बोल. मित्रांनो, अशा प्रकारे आपला मोहन थाळ पाहून घ्या. कडक नाही, सुंदर नरम, खायला चविष्ट. आणि अशाच प्रकारे बनवा. काही चुकलं मला विचारा, फोन करून तुम्हाला सांगेन मी. रामकृष्ण हरी. आणि हा सगळ्यांना विनंतीवर हात जोडून लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आज आमच्याकडे मगर साहेब राहतात वर बिल्डिंगमध्ये. ते आपल्या अण्णाबाबा किचनला भेट द्यायसाठी आलेले. नवरा बायको आलेले काही पुढं. पण नवरा बायको ती मला वडासारखंच मानते. मुलगी ती माझी समजा. आणि जावई आले. हे बघा नातं म्हणजे आई बापाच्या फोटून नाही होत. नातं असे तयार होतं माणसाचं. प्रेम असलं नातं होतं बरं का. नाते भिन्न प्रकारचे. त्यांना म्हटलं शेट या, आणि आज मी मोहन थाळ बनवलं आहे, तुम्ही खाऊन बघा आणि आपल्या यूट्यूबच्या प्रेक्षकांना सांगा कसं झालं. मग विनंती करतो, मगर साहेब घ्या, काही घे ग. छान आहे, अगदी छान आहे. एकदम सुंदर आहे, नरम, मस्त. एकदम छान आहे. मऊ झालेले आहेत मोहन थाळी. टेस्ट कशी? एकदम छान, चवीला मस्त चव एकदम आहे. छान. म्हातारे खाऊ शकतो ना बिंदास तावाला. मित्रांनो पहा, सुट्टी करता लोक आपली, बरोबर. कारण प्रेमच असं अन्न बाबा तिकडे. कारण मगर साहेब तुम्ही आलात,
धन्यवाद. धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना सांगा की बाबाला सबस्क्राईब करत जा म्हणून. खूप छान बनवलंय, खूप छान झालंय. माऊलींच्या टाकताच पाणी होतं. माऊलींच्या किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.